नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर मागच्या पिरियडला आपण वर्ग आणि वर्गसंख्या यांचा अभ्यास केलेला आहे. आता दिलेल्या जर पूर्ण वर्गसंख्या असतील तर त्यांचं आपल्याला वर्गमूळ काढता आलं पाहिजे. तर वर्गमूळ आपल्याला म्हणजे तुम्हाला जर 100 पर्यंतचे वर्ग पाठ असतील तर त्या संख्यांचं वर्गमूळ आपण सहजरित्या लिहू शकतो. म्हणजे समजा आपल्याला 121चं वर्गमूळ काढायचं आहे. 121चं वर्गमूळ किती, तर सहज आपण सांगू शकतो की 121चं वर्गमूळ 11, जर आपल्याला पूर्ण वर्गसंख्या पाठ असतील तर. समजा आता 3 अंकी संख्या असतील, 4 अंकी संख्या असतील किंवा 5 अंकी संख्या असतील आणि या संख्यांचं वर्गमूळ काढायचं असेल आपल्याला, तर या ठिकाणी 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत जी आहे अवयव पद्धत आणि पुढची पद्धत दुसरी पद्धत जी आहे ती भागाकार पद्धत. म्हणजे अवयव पद्धतीनं सुद्धा आपल्याला दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ काढता येते आणि भागाकार पद्धतीनं सुद्धा आपल्याला दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ काढता येते. अवयव पद्धतीनं जे वर्गमूळ आपण काढतोय त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पूर्ण वर्गसंख्यांचं वर्गमूळ काढता येतं आणि भागाकार पद्धतीनं जे आपण वर्गमूळ काढतो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या संख्यांचं वर्गमूळ काढता येते. म्हणजे ज्या पूर्ण वर्गसंख्या नाहीत त्यांचंसुद्धा आपल्याला वर्गमूळ काढता येते. पण त्याच्यासाठी आपण कोणती पद्धत वापरायची आहे, भागाकार पद्धत. तर आज आपण या पिरियडला अवयव पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं ते पाहूया. आता अवयव पद्धतीने वर्गमूळ काढत असताना आपण त्या संख्यांचे मूळ अवयव शोधायचे. तर कसं शोधायचं पाहूया आपण. आता या ठिकाणी पहा 729 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. आता या ठिकाणी पहा एकम स्थानामध्ये अंक कोणता आहे, 9. मग तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्येच आम्ही शिकवलेलं आहे तुम्हाला भागाकारच्या कसोट्या, म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या शिकवलेल्या आहेत. पहा म्हणजे कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला भाग जातोय. आता मी जर तुम्हाला विचारलं या संख्येला 2 न भाग जातोय का, तर भाग जात नाही, कारण संख्येच्या एकम स्थानामध्ये कोणता अंक आहे, 9 आहे. जर दिलेल्या संख्येच्या एकम स्थानामध्ये 2, 4, 6, 8 या संख्या असतील तर त्या संख्येला कितीनं भाग जातो, 2 न जातो. पण या संख्येला 2 न भाग जात नाही. मग आता या संख्येला 3 न भाग जातो की नाही, कसं ओळखायचं, अंकांची बेरीज करा. 7 अधिक 2 9, 9 आणि 9 18. मग 18 3च्या पाड्यात आहेत, म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो, म्हणून या संपूर्ण संख्येला कितीनं भाग जातो, 3 न भाग जातो. मग आपण 3 न भाग द्यायचा या ठिकाणी. मग 3 न भाग दिला तर कसं होणार, 3 दोन्ही 6, 1 राहिला, 3 चौक 12, 3 त्रिक 9. आता बऱ्याच मुलांना हा सुद्धा भागाकार कसा केला समजत नाही, तर साधा भागाकार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं 729 याला कितीनं भागायचं, 3 न भागायचं. 3 दोन्ही 6, 7तून 6 गेले, 1 राहिले, वरून घेतले 2, 3 चौक 12, 12मधून 12 गेले 0, वरून घेतले 9 आणि 3 त्रिक 9, 9तून 9 गेले 0. भागाकार किती आला आपला, 343. भागाकार इथं आपण लिहिला. आता या संख्येला पुन्हा कितीनं भाग जातोय, 3 न भाग जातोय. मग पुन्हा या 243ला आपण काय करायचं, 3 न भाग द्यायचं आणि आलेला भागाकार इथं लिहायचा. तो जो भागाकार इथं येतोय तो आपण कुठं लिहिणार, इथं लिहिणार. म्हणजे पहा आता 3 मी डायरेक्ट करतो, इथं भागाकार समजते का. पहा आता 3 8 24 आणि 3 1 3. पहा 3 8 24, 24मधून 24 गेले 0, वरून घेतलं 3, 3 1 3. आपला भागाकार किती आला, 81. तो भागाकार आपण 81 इथं लिहिला. परत 81, 8 अधिक 1 9, पुन्हा 3 न भाग जातोय. मग पुन्हा याला कितीनं भाग द्यायचा, 3 न. 81 भागिले 3, 3 दोन्ही 6, 8तून 6 गेले 2 राहिले, वरून घेतला 1, 3 7 21, 21मधून 21 गेले 0. भागाकार किती आला, 27. तो भागाकार इथं लिहायचा. आता पुन्हा अंकांची बेरीज करा. 2 आणि 7 9, पुन्हा याला कितीनं भाग जातोय, 3 न. 3 9 27, पुन्हा 9 3च्या पड्यात आहेत, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. म्हणजेच काय, या ठिकाणी 729चे अवयव कोणते आहेत, आपण 729चे अवयव कसे लिहिणार, 729चे अवयव 1 2 3 4 5 6 वेळा गुणाकार, 2 3 4 5 6, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर पुन्हा तुम्हाला किती मिळतात, 729. 3 गुणिले 3 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243, 243 गुणिले 3 729. आलं लक्षात. मग आता आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं आहे. कितीचं वर्गमूळ काढायचं आहे, 729चं वर्गमूळ काढायचं आहे. मग हे सुद्धा सगळं काय करायचं, वर्गमूळात लिहायचं. किती वेळा,
6 वेळा आपण लिहिले हे. आता वर्गमूळ म्हणजे काय? समान 2 अवयवापैकी एक अवयव लिहायचा खाली. आता 729चं वर्गमूळ आपल्याला लिहायचं आहे. 729चं वर्गमूळ बरोबर समान 2 अवयवापैकी एक अवयव म्हणजे 3 गुणुले या समान 2 अवयवापैकी एक अवयव म्हणजे 3 या 2 समान अवयवापैकी एक अवयव म्हणजे 3. म्हणजे वर्गमुळात 729 बरोबर 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 आणि म्हणून 729चं वर्गमूळ किती आहे? 27. आलं लक्षात? हे समजलं? आपण ताळासुद्धा करून पाहू शकतो. तुम्हाला मी शिकवलेलं आहे 27चा वर्ग कसा करायचा. 27चा वर्ग 7 7 49 9 आजचे आले 4 7 2 14 14 2 28 28 आणि 4 32 32 किती आले 2 आजचे आले 3 2चा वर्ग 4 4 अधिक 3 7 27चा वर्ग 729 म्हणून 729चं वर्गमूळ 27. समान 2 अवयवापैकी एक अवयव म्हणजे याचं काय झालं? वर्गमूळ. मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं आहे. म्हणून 729चं वर्गमूळ किती आलं? 27. हे गणित समजलं? ठीक आहे. तर आपण आता पुढचं गणित सोडूया. आता या ठिकाणी दुसरं गणित जे आहे आपल्याला 400चं वर्गमूळ काढायचं आहे. कितीचं? 400चं. बघूया आता आपण 400चं काढूया. आता या ठिकाणी पहा ही संख्येच्या एकमस्थानामध्ये 0 2 4 6 8 असतील तर त्या संख्येला कितीनं भाग जातोय? 2 भाग जातोय. मग आपण 2 भाग द्यायला सुरुवात करूया. 2 दोन्ही 4 वरती 2 0 परत 2 भाग जातोय 2 1 2 वरती 2 0 परत 2 भाग जातोय 2 5 10 0 परत 2 भाग जातोय 2 दोन्ही 4 2 5 10. आता किती आले बघा इथं 25. 25ला 2 भाग जातोय का? जात नाही. 3 भाग जातो का? जात नाही. 4 नाही. 5 जातोय. मग 5 5 5 25 आणि 5 1 5. म्हणून 400चे अवयव कोणते? 400चे अवयव बरोबर किती येणार सांगा बघूया. 2 गुणुले इथे दिसत नाही. ठीक आहे आपण खाली लिहूया. इकडं लिहा. 400चे जे अवयव आहेत ते कसे लिहिणार आपण? मला वाटतं इथपर्यंत दिसतंय तुम्हाला? नाही दिसत इकडं. 400चे अवयव 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 किती वेळा? 4 वेळा. बरोबर आहे. 400चे अवयव 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2. ठीक आहे. आपण हे गणित पुसूया आणि इकडं लिहूया. ठीक आहे. इथं लिहूया आपण. पहिलं गणित झालं आपलं 729चं वर्गमूळ आपण काढलेलं आहे. किती आलं? 27. आता आपण कशाचं काढायला लागलोय? 400चं वर्गमूळ काढायला लागलोय. मग 400चे अवयव कोणते झाले आपले? 400चे अवयव 2 गुणुले 2 गुणले 2 गुणले 2 म्हणजे 4 वेळा आणि गुणुले 5 गुणुले 5. आता वर्गमूळ घालायचं दोन्ही बाजूला. 400ला सुद्धा वर्गमूळ घालायचं आणि 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणले 2 गुणले 5 गुणले 5 याला सुद्धा वर्गमूळ घालायचं. मग वर्गमूळात 400 बरोबर समान 2 अवयवापैकी एक गुणक या 2 समान अवयवापैकी एक गुणक आणि या 2 पैकी एक गुणक म्हणजेच काय? वर्गमूळात 400 बरोबर 2 दोन्ही 4 आणि 4 पंचे 20 म्हणून 400चं वर्गमूळ किती आलं? 20 आलं. मला वाटतं हे गणित तुम्हाला समजलेलं आहे. आलं लक्षात? तर आता आपण पुढचं गणित बघूया. 1764चं आपल्याला अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढायचं आहे. तर ही गणित आपण सोडूया. तिसरं गणित. राहिलेली 2 गणितं तुम्ही घरी प्रयत्न केला तरी चालेल किंवा पुस्तकामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. ती उदाहरणं तुम्ही सोडवा. आलं लक्षात? आता आपण 1764चे अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढूया. परत आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या. एकम स्थानामध्ये 4 अंक आहे म्हणजे याला कितीनं भाग जातोय? 2. या संपूर्ण संख्येला 2 काय करायचं? भागायचं. 2 8 16 1 राहिला. 2 8 16 2 दोन्ही 4. तुम्हाला हे जमत नसेल तर या ठिकाणी साध्या पद्धतीनं तुम्ही भागाकार करून घेऊ शकता. 2 8 16 1 राहिला वरून घेतले 6 2 8 16 16तून 16 गेले 0 राहिले वरून घेतले 4 2 दोन्ही 4 4तून 4 गेले 0. भागाकार इथं लिहिला. आता परत या 882ला याच पद्धतीनं तुम्ही भागाकार करायचा आणि 2 भागायचं. 2 चौक 8 2 चौक 8 2 1 2. मी डायरेक्ट भागाकार केला. आता 441. आता या संख्येला कितीनं भाग जात नाही? 2 भाग जात नाही. अंकांची बेरीज करा. 4 अधिक 4 8 8 आणि 1 9. कितीनं भाग जातोय?
3 भाग जातोय, मग आपण 3 भाग देऊया. 3 एके 3, 441 भागिले 3, 3 एके 3, 4तून 3 गेले, 1 राहिला, वरून घेतले 4, 3 चोक 12, 2 राहिले आणि 3 सत्ते 21, म्हणजे किती आलं 147. आता परत बेरीज करा. 7 आणि 1 8 आणि 4 12, परत 3 भाग जातोय, मग 3 भाग द्या. 3 चोक 12, 3 9 27. आता याला 3 भाग जात नाही कारण अंकांची बेरीज 13 येते. 4 सुद्धा भाग जात नाही, पण 49 हा कशाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे, म्हणजे 7च्या पाड्यात आहेत. 7 7 49 आणि 7 एके 7. मग मला सांगा आता 1264चे अवयव कोणते? 1764चे अवयव 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 7 या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला पुन्हा ही संख्या मिळते. म्हणून 1764चे अवयव कोणते? 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 7. दोन्ही बाजूला वर्गमूळ घाला. 1764 बरोबर वर्गमुळात 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 7. मग याचं वर्गमूळ बरोबर 1764चे वर्गमूळ बरोबर समान 2 अवयवापैकी एक अवयव या ठिकाणी लिहायचा. 2 गुणुले 3 गुणुले 7. वर्गमुळात 1764 म्हणजे 1764चे वर्गमूळ बरोबर 2 6 आणि साइन 7 42. म्हणजे 1764चं वर्गमूळ किती आलं? 42. या पद्धतीनं तुम्ही पुढची 2 गणितं प्रयत्न करा आणि पुस्तकामध्ये पुन्हा स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तुम्ही सोडवा. तर या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीनं वर्गमूळ काढायचं पाहिलं? अवयव पद्धतीने वर्गमूळ काढण्याची पद्धत आपण पाहिली. या ठिकाणी शक्यतो तुम्ही सगळे जर मूळ अवयव घेतलात तर गणित आपल्याला सोपं जातं आहे. म्हणून या ठिकाणी मूळ अवयव घेऊन वर्गमूळ काढणे असं सुद्धा आपलं जातं आहे. आपण शक्यतो मूळ अवयव घ्यायचे आणि त्या संख्येला भाग द्यायचा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.